मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम मधापुरी येथील आदिवासी समाजाच्या शेतमजुराचे 3 पत्रे व गवताचे असलेले घर 23 फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री 3:30 वाजताच्या दरम्यान अचानक कोसळले असून यावेळी घरात 4 जण होते. मात्र सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली असल्याची घटना घडली. आदिवासी समाजातील शेतमजूर बाळू सुखदेव सोळंके वय 65 वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतमजुरी करून त्यांच्या कुटुंबाची गुजराण करतात. ते पत्नी, मुलगा, सून व 2 लहान नातवंडासह गावातील 3 पत्रे व गवताच्या घरात वास्तव्य करीत होते. त्यांना आदिवासी महामंडळाअंतर्गत शबरी योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस हे मधापुरी येथे दौऱ्यावर आले असताना 3 महिन्यापूर्वी बाळू सोळंके यांच्या घराची पाहणी केली होती. याबाबत मूर्तिजापूर पंचायत समिती शबरी घरकुल योजनेचे समन्वयक पंधेकर यांना सूचना केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र घर शिकस्त होऊन सुद्धा स्थानिक प्रशासनाने वेळकाढू धोरणामुळे दखल घेतली नाही. अखेर 23 फेब्रुवारीच्या उत्तररात्री सोळंके कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत असताना अचानक घर अंगावर कोसळले. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. यावेळी बाळू सोळंके त्यांच्या पत्नीसोबत जंगलात रखवालदारी करण्यासाठी गेले होते. घरात त्यांचा मुलगा, सून व 2 लहान नातवंडे झोपलेली होती. त्यांच्या घरातील वापरायचे सामान, धान्य व इतर संसारोपयोगी वस्तूंची नासधूस झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावेळी मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे, ग्रामसेवक रवी राठोड, पटवारी श्रीकांत पाटील तसेच पोलीस पाटील रमेश सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन आर्थिक सहाय्य केले. प्राधान्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील गरजू लाभार्थ्यांना त्वरित घरकुल मंजूर करून त्यांना तातडीने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी यावेळी उपस्थित जनतेकडून करण्यात आली आहे. बाळू सुखदेव सोळंके, राहणार मधापुरी, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. ग्रामपंचायतला आमचं घर असताना आम्ही ग्रामपंचायत सरपंच सगळ्या लोकांना आम्ही सांगितलं. 3 वर्षापासून आम्ही सांगून थकलो बा. आम्ही गरीब परिस्थिती असताना या लोकांना आमचा काही फायदा घेतला नाही सर. तर कसं आता आमचं घरं पडलं तर आम्ही कसे कुठे राहतो. हे लेकर बाळ आमच्या झाडाखाली बसले आहे. आता याच्यापुढे ग्रामपंचायत लोकांनी आमची मदत करावं, नाही तर आम्ही ग्रामपंचायत त्यांनी खुल्लं करावं, आम्ही तिथं राहतो असा विद्यार्थी आहे बा. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.